नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता, आज थंबनेल तुम्ही बघितलंच असणार आहे. तर सुरुवातीला आरी वर्क करताना आपण कोणती थ्रेड वापरावी, जर तुम्ही बिगिनर असाल किंवा आत्ताच तुम्ही आरी वर्क करायला सुरुवात केलेली आहे, तर सुरुवात कोणत्या थ्रेडपासून करायची हे कदाचित आपल्याला माहीत नसणार आणि कोणी सांगितलंही नसणार आहे. तर सुरुवात ही करायची असते आपल्याला पॉलिस्टर थ्रेडने, कारण जरीचा थ्रेड आपण ज्यावेळी घेतो सुरुवातीला तो थोडा जाड असतो आणि आपल्याला साखळी घालताना थोडासा त्रास होतो आरीवर्कच्या निडलने. त्यामुळे तो पॉलिस्टर थ्रेड घ्यायची, कारण पॉलिस्टर थ्रेड जी आहे ती सहसा तुटत नाही, त्यामुळे तर आपण पॉलिस्टर थ्रेड घ्यायची. तर ही सिरीज आपण सुरू करतो आहे खास बिगिनरसाठी. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर इथं मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेले आहे. जसं आपण जरीचा धागा वरती काढतो त्याचप्रमाणे तर पॉलिस्टर थ्रेड जी आहे ती आपल्याला वरती काढून घ्यायची आहे. आणि या थ्रेडचं वैशिष्ट्य हे आहे की पॉलिस्टर थ्रेड तुटत नाही. तर 100% पॉलिस्टर असणारी थ्रेड आपल्याला इथं घ्यायची आहे. तर बाजारामध्ये किंवा दुकानात आपल्या आसपासचे जे पॉलिस्टर थ्रेड असतात त्यामध्ये कॉटन मिक्स असतो. तर कॉटन मिक्स असेल तर थोडंसं आपल्याला त्रास होणार आहे वर्क करताना, कारण ते धागे अडकतात निडलमध्ये कॉटनचे आणि आपल्याला चेन जी आहे ती आपली व्यवस्थित होत नाही. त्यामुळं 100% पॉलिस्टर असणारा थ्रेड तुम्ही शोधा, मिळत नसेल तर, आणि ते यूज करा. खूप आपल्याला इथं फायदा होईल. आणि या प्रकारे इथं तुम्ही बघत असाल खूप मी सोप्या पद्धतीने इथं साखळी जी आहे ती घालत आहे. आता नॉर्मल निडलने आरी वर्क कसं करायचं त्याचेही व्हिडिओ आपले पुढच्या थोड्या दिवसांनी येणार आहेत, कारण खूप जणांचे कमेंट आले होते की नॉर्मल निडलने आम्हाला आरी वर्क शिकवा. त्यामुळे मी नॉर्मल निडलने पण आरी वर्क शिकवण्यासाठी म्हणून व्हिडिओ बनवणार आहे. ज्यांना नॉर्मल निडलने आरी वर्क शिकायचं आहे त्यांनी मला कमेंट करायला विसरू नका, कारण आणखी मी लवकरात लवकर ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, कारण बाकीच्या कामांमध्ये वगैरे मला सहसा व्हिडिओ बनवायला नाही भेटत. आता खूप दिवसांनी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही सिरीज मी खास तुमच्यासाठीच घेऊन आलेली आहे, कारण खूप जणांचे कमेंट येत असतात की प्रश्न येत असतात, त्यांचे सगळ्यांचे प्रश्न घेऊन मी आलेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर झालं असेल की धागा कोणता वापरायचा सुरुवातीला आपण सुरू करताना आरी वर्क. तर इथं एंड नॉट पण मी दाखवणार आहे. तर एंड नॉटचाही एक व्हिडिओ वेगळा मी बनवणार आहे. माझे या आधीचे पण 2 व्हिडिओ अवेलेबल आहेत. फ्री आरी क्लास पण अवेलेबल आहे, ते पण तुम्ही बघू शकता. चॅनलच्या नावावरती क्लिक करून आपल्याला प्लेलिस्ट मिळून जाईल फ्री आरी क्लासची. तर एक साखळी जशी आपण घेतो त्याप्रमाणे एक साखळी घ्यायची. एक थ्रेड माझी इथं बनवून झालेली आहे नॉट, आणि त्यामधून दुसरी जी साखळी आहे ती घ्यायची आहे. दुसरी साखळी घेतल्यानंतर त्याच साखळीतून आधीची एक साखळी होल्ड करायची आणि धागा खाली ओढून घ्यायचा. एंड नॉट आपलं तयार होतं. तर एंड नॉटसाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी काय आपल्याला शिकायचं असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा, मी तोही व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ही सिरीज आपली सुरू राहणार आहे. त्यानंतर जास्तीत जास्त